आम्ही नागपूरला आलो 5 दिवस होतो. जे होईल ते आपण उभे त्यांना सपोर्ट आमचा आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. त्यांना काही जरी झालं तर आम्ही बरोबर बोलले. उभे राहणार ते. काय होतं डोकं दुखणं म्हणजे बेसिक डोकं दुखण्यापासून रक्त वगैरे निघाल्यापर्यंत सगळं तुम्ही करता प्रथम उपचार. मित्रपरिवार आता आम्ही आलो आहे चैत्यभूमीला. मी बंटी, उमेश बिराडे ज्यांना तुम्ही शेवटच्या ब्लॉगमध्ये बघितलं, आणि आमचे कॅमेरामॅन अक्षय संदानशिव जय भीम यांचा खूप मोठा हात असणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि बघू शकता तुम्ही की दादरच्या गल्ल्या इकडून आम्ही मित्र चाललो आहे दादर चैत्यभूमीच्या रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला आणि तिकडे आलेल्या लोकांचे अनुभव घेण्यासाठी. हे दुकान आहेत आजूबाजूला दादरचे. हे रात्री दर्शन घेऊन लोक चालले असतील आपल्या घराकडे. हे बघा इंटरजंक्शन या साईडनं पण लोक येत आहेत आणि इकडे जॉईन होत आहेत. पुढे पोलिसांची पण चांगला सिक्युरिटी आहे. खूप सारे लोक आले, सगळे आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत आलेले आहेत इकडे. पाहू शकता हे असं चांगलं काम पण करतात लोक आहेत. जे बी मित्रांनो, मी तुमचा मित्र आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे चैत्यभूमी ॲज प्रॉमिस. आणि आपण इथं खूप साऱ्या लोकांचे अनुभव आणि त्यांचे एक्सपिरियन्स बघू, त्यांना कसं वाटलं इथं आल्यावर. दुसऱ्यांदा येतं माझ्या व्लॉगमध्ये. तुम्हाला कसं वाटतं आज एक्सपिरियन्स कसा आहे? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर आज आम्ही इथं म्हणजे जसं तुम्हाला बोललो होते की आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये की 6 डिसेंबरला आपण नेऊ सगळेजण. तर आम्ही आलो आहेत आणि आमचे मित्र पण आहेत व्हिडिओग्राफर. सर्वांना कसं वाटतं तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इकडं? मी फर्स्ट टाईम दिवसाला आलो, नाही तर 2 टाईम मी नाईटलाच आलो फक्त. हो हो. आणि तुम्ही इकडचेच रहिवासी आहे, म्हणजे गोरेगावला राहता. माझे बालमित्र आहेत हे दोघं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मला सहकार्य करायला आलेत आज. आमचे अक्षय संदानशिव मदत करतील आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि उमेश बिराडे जसं ऑलराऊंडर आहे, ओळखतात असं मागच्या ब्लॉगमध्ये होतो आपण. हां, हे ऑलराऊंडर आहेत, हे सगळ्या गोष्टी करतील. ठीक आहे, चला आपण बघूया, लोकांचे एक्सपिरियन्स घेऊया आणि तुम्हाला भेटतो मी पुढचे. मीटिंग बघा हिंदू मेल इंटरजेक्शन आणि हिंदू मिल इकडे बांधकाम चालू आहे. बाबासाहेबांची मूर्ती बनते, बाबासाहेबांची 150 फूटची त्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती बनते. मी तिथं करेक्ट इन्फॉर्मेशन टाकेल, मला काही चुकीचं बोलायचं नाही. बट व्हिज्युअल्स बघा मित्रांनो, किती लोक आले, बऱ्यापैकी लोक आले, खूप जास्त साफसफाई वगैरे चालू आहे 2 दिवसापासून. आपल्या आंबेडकरांनी तर खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत. बघू शकता रात्री जे साफसफाई होते. कसे आजी? जय भीम. जय भीम. कुठून आलेत तुम्ही? डोंबिवलीवर ना? किती वेळ झाला म्हणजे काल आली आज? सकाळी 8 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून. कसं आहे इकडचं एन्व्हायरमेंट? कसं आहे? मस्त वाजतंय. लोक सपोर्टिव्ह आहे म्हणजे लाईनी वगैरे तोडत नाही ना कोण? नाही नाही, तुमचं सहकार्य खूप मोठं वाटतं. कमी राहील उभे आहे. बरोबर, लाईन बरोबर. तोडीन नाही म्हणून. येत नाही तो कशासाठी? आम्ही त्यासाठीच उभे आहे. आम्ही सकाळपासून उभ्याला उभे आहे. मग तुम्ही अजून किती वेळ थांबणार आहे तिकडे? आम्ही 8 वाजेपर्यंत. आम्ही आता आलो. रात्री 8 वाजेपर्यंत. डोंबिवलीवरनं आले तुम्ही सकाळी 8 वाजता आणि 8 वाजेपर्यंत थांबा. आणि तुमचे किती लोकांचे लोक आले? 7 वाजता चालू किती येतं सगळे? 30-35 लोक. तर आमच्या ज्या महिला आई बहिणी असतील, जर त्यांना समता सैनिक दलमध्ये यायचं असेल तर ते कसे येतात?
म्हणजे काय प्रोसिजर? बसावं लागतंय आमच्या संघ. शिबिर. 2 दिवसाचं. आता एक दिवसाचं पहिले 2 दिवसाचं होतं. आता अच्छा. 2 दिवस शिबिर करायचं. 2 दिवस शिबिर अच्छा. आणि बसावं लागतंय. आणि काय अर्ज वगैरे असेल ना आपल्याला तो भरायचा असेल नाव वगैरे असं आपल्याला जी फी आहे ना त्यांची ती भरायची अच्छा. आणि एक दिवस अख्खा दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत अच्छा. समता तुम्ही सैनिक कधीपासून हे जॉईन केलं समता सैनिक दल म्हणजे काय सांगू शकता? 10 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे 10 वर्षापासून तुम्ही कंटिन्यू इथं सेवा देत आहे जे 6 त्याच्या आधी डिसेंबरला. देत होतो आम्ही पहिले अच्छा. सेविका होतो नंतर समता सैनिक दल झाले. अच्छा. 6 डिसेंबरच नाही हा. आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो. प्रत्येक आपला काय कार्यक्रम असेल म्हणजे कुठे कुठे गेलेत आतापर्यंत? नागपूरला वगैरे गेलेत तुम्ही? नागपूरला आम्ही 5 दिवस होतो. हां. 5 दिवस आम्ही लागलो. अरे वा. तुमचे experience- भीमा कोरेगावचे experience सांगा. कोरेगावचे ज्या टायमाला प्रकाश आंबेडकर आले होते हम्म. आम्ही त्यांचं हे करायला त्यांना तिथं घेऊन गेलो की इकडं आम्हाला म्हणलं की दगडफेक झाली. आम्ही आम्हाला तिथंच यायला होतो. रस्ता नाही. जे दगड प्रकाश आंबेडकरच्या मागेच उभे होतो आम्ही. अच्छा, म्हणजे खंबीरपणे एकदम उभे होते. खंबीरपणे आम्ही उभे बरोबर. राहतो. आम्ही कुठं चालतच नाही आम्ही बरोबर. इकडं. जे होईल ते आपण आमचे उभे नेते आहेत. आहेत ते. त्यांना सपोर्ट आमचा आहे आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. त्यांना काही जरी झालं तर आम्ही बरोबर खंबीरपणे बोलले. उभे राहणार त्यांच्या मागे. आम्ही हारणार नाही. बरोबर बोलले. आमच्या जीवाला काय झालं तर आम्ही धोका खाऊ पण त्यांना धोका होऊ देणार नाही, नाही. बरोबर बोलले. हा. खूप खूप तुमची असं आहे आमचं. energy खूप आवडली आम्हाला. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. क्रांतिकारी जय भीम आणि all the best. जय भीम. मुलांनो कुठून आलात तुम्ही? आम्ही वरली मधनं. तुम्ही काय बनवता? व्हिडिओ बनवता? हे आपला व्हिडिओ हे आमची येणारी पिढी जी आता व्हिडिओग्राफर वगैरे बनते आणि खूपच जास्त अभ्यास करा मित्रांनो. बाबासाहेबांचा जो मोटिव्ह आहे जे ते बोलले ते एकदा आम्हाला रिपीट करून सांगा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोराने बोला जय भीम. चला चला पुढे चला. जय भीम करा. जय भीम काका. कसं कसं करायचं? वाटतं इकडे आल्यावरती? लोकांचे एक्सपिरियन्स काय? खूप गर्दी होती. मग तुम्ही सकाळपासून मॅनेज करताय तिकडे? कालपासून मॅनेज करताय. आणि किती वेळ तुम्ही अजून इथं थांबाल? अजून 8 वाजेपर्यंत. आजच 8 वाजेपर्यंत. चला बरं आहे. आणि कधीपासून ड्युटी करते? सकाळपासून. कालपासून. कालपासून. अरे वा. चला आम्हाला खूप बरं वाटलं. यांची जी एनर्जी आहे आणि जी या वयात- उत्सुकता आहे या आपल्या- वयात या एवढी वयात energy जी आहे. एनर्जी आहे मी बोलतो युवकांनी पण समता सैनिक दलांमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे आपल्या लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी. येणारी जी पिढी आहे समाजासाठी जरा सहकार्य करा आणि दाखवा. खूपच जास्त नंबर्समध्ये लोक इकडं येतात आणि हे सांभाळणं खूप कठीण आहे मित्रांनो. एवढी कारण की एवढ्या लोकांना मॅनेज करणं, जय भीम, एवढ्या लोकांना मॅनेज करणं खायची गोष्ट नाही. बघू शकता तुम्ही. आणि लोक लवकर दर्शन मिळावं म्हणून हे बघा, ही जी लाईन दिसते ना, ही मागून येते. खूप लांब आहे पाठी. तुम्हाला सरळ जावं लागेल. जय भीम मित्रांनो, आपल्याकडे एक ग्रुप आला आहे. आम्ही त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचे अनुभव बघूया. तर दादा कुठून आलेत तुम्ही? परभणीवरून. कधी आले का तुम्ही? निघाले कधी होते? आम्ही 3 तारखेला आलेलो आहे तिथं 3 तारखेला. आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत आहे. मग तुमचं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट का होता? तुम्ही ट्रेनने आलात, बसने आलात, तुमचं व्हेकल करून आलात? ट्रेनने आलात. किती वेळ लागला तुम्हाला? म्हणजे कुठून लावली आहे ही रांग? किती मोठी आहे? ही रांग कोळीवाड्यापासून आलो होतो. कोळीवाड्यापासून इथपर्यंत. मग किती वाजता लागले होते तुम्ही रांगेत? सकाळी 6ला. सकाळी 6 वाजेपासून आतापर्यंत. तुमचं नाव काय? पंकज मोरे. पंकज. तुमचं? राहुल पिटे. राहुल. तर कसं वाटलं तुम्हाला? एक्सपिरियन्स कसं आहे? तुम्हाला काय मोटिवेट करतं की बाबासाहेबांना प्रत्येक वर्षी येऊन अभिवादन करायला? आम्ही गेल्या 11 वर्षापासून येतो. प्रत्येक वर्षी येतात तुम्ही? तुमच्या ग्रुपचं नाव काय? बलवान मित्र मंडळ आले परभणीवरनं आणि यांचा जो मोटिवेशन आणि बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम आहे ते त्यांच्या एक्सपिरियन्सने त्यांनी व्यक्त केलं. आणि असेच रोज येत जावं प्रत्येक वर्षी आणि तुमचं सहभाग आमच्या समाजासाठी पूर्ण पुढे जाण्यासाठी कामात येईल. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. जय संविधान. तुम्ही व्हिडिओ मला पण घ्या दादा. तुमचे अध्यक्ष कोण आहेत? तुम्ही अध्यक्ष आहे. तुमचं नाव काय? सुनील सोपान भोसले. मी आशिष बोरसे. माझा एक यूट्यूब चॅनल आहे. मी त्याच्या आपल्या समाजाबद्दल जे पण आम्ही कार्य करतायत चांगले त्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतो आज आणि त्यांचे एक्सपिरियन्स आता आले. तुम्ही कुठून आले? मी ग्रँड रोडवरून आलो. ग्रँड रोडवर. आणि तुम्ही दरवर्षी ही कार्य करता आपल्या हो, समाजात? जवळजवळ 40-45 वर्ष झाली. 45 वर्षापासून तुम्ही करताय. मग मोस्ट ऑफ किती सामग्री लागते तुम्हाला एक दिवसासाठी? तरी आम्ही 180 किलो
प्रत्येक वर्षी बोलवतो. प्रत्येक वर्षी 180 किलो आणि ते सकाळीपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत करता डिस्ट्रीब्युशन. तुमचं हे चांगलं काम बघून आमच्या पण लोकांना वाटतं की आपल्या समाजासाठी काहीतरी करावं आणि तुमचा खूपच जास्त आभार आमच्या लोकांकडनं आणि आमच्या सबस्क्रायबरकडनं. थँक्यू व्हेरी मच. आम्ही म्हणजे बटाटा आहे ना हां. तिथून आलेलो पु ल देशपांडेची बटाटा. अरे वा बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि असं चालू ठेवा. तुमचे ही पूर्ण फॅमिली आहे का तुमची? हो सगळं मंडळी फॅमिली आणि आमचे ते काही लोकं पण सहकार्य करतात. ही बटाटा प्रोड्युशन समिती आहे. हां. या समितीच्या मार्फत आम्ही पूर्ण तयार करतो. पूर्ण समिती आणि हे तुमचे युवा पिढी जे पुढे जाऊन करणार आहे हे सहकार्य करणारे लोक तुम्ही बघू शकता. आमच्या आई बहिणी आणि ते मित्र परिवार सगळे मिळून इथं सहकार्य करतायत आपल्या या समाजाच्या चांगल्या कामासाठी. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. आणि हे मित्र आहेत सगळ्यांचा फोटो द्या तुमचं. थँक्यू व्हेरी मच साहेब तुमचे 2 मिनटं दिल्याबद्दल आणि थँक्यू एव्हरीवन. जय भीम. जय भीम. तर बंटी दादा कसं वाटतं तुम्हाला? तर आम्हाला थांबून घेतलं यांनी आणि बोलतायत अतिशय एक मनापासून यांनी सहकार्य. आम्ही गोरेगावला राहतो. गोरेगावला राहतात. चिमुकले पोरं भेटले तिथं. काय नाव तुझं बाळा? शौर्य सुजित छत्रे. बोला तुम्ही दोघं बोला आपला इंटरव्ह्यू. तुम्ही आले कुठून? आम्ही ग्रँड रोड अच्छा. तुम्ही सगळे नातेवाईक आहेत का? शाळेतले सर्व हा करा करा बटाटा आम्ही जागच्या जागी सबस्क्राईब करतो. सबस्क्राईब केलं. बस काय बस तुमचं नाव काय तुमचं? आता त्यांना तुम्ही बोलू पण दे. आशिष दादाच्या चॅनलवर सबस्क्राईब करा. अच्छा. आणि तुमचं कमिटीचं नाव काय एरिया म्हणजे तुमचं मंडळ असेल ना? हा बटाट्याचा पट्टे बापूराव मार्ग. बटाट्याचा आणि भोजनात किती वाजता आले तुम्ही सकाळी इथं? 2 वाजता. 2 वाजता. 2 वाजता आले. 32 वर्ष बोलले 32 वर्षापासून 33 वर्ष झाले माझ्या लग्नाला. त्याच्या अगोदरपासून करतात बटाटा झाड. बटाट्याचा. ग्रँड रोड ना? हा पट्टे बापूराव मार्ग बटाट्याचा. हा 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 त्यांनी ते तुमचे अध्यक्ष आहेत. तुम्ही शेजारी आहेत का हो म्हणजे? हो एकच चालतो. आजूबाजूला राहतो आम्ही. चला चला जय भीम. तुमचं बटाटा सहकार्य. माहितीये ना? हा प्रसिद्ध आहे पट्टे बापूराव मार्ग. हा हा तिथे राहतो आम्ही. हा. येऊन गेला. अच्छा हे क्युटी पोरं खूप मस्त मस्ती करता इथं. खूपच जास्त मस्ती लागली. हा आशिष आहे. आशिष आहे. तुझं नाव काय बाळा? हा श्री लोंढे. शौर्य. शौर्य. तर बटाटा चाळ्याच्या लोकांचं आणि त्यांच्या सभासदांचं उत्साह बघितल्यानंतर आपण आता निघतोय पुढच्या डेस्टिनेशनकडे शिवाजी मैदानावर आणि तिकडे आपण लोकांचे एक्सपिरियन्स बघू आणि तुम्हाला तिकडे 2-3 इंटरव्ह्यू घेणार आणि ते बघू आपण लोकांचे एक्सपिरियन्स काय. नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे पाहिजे. तर एक मोर्चा निघाला मित्रांनो. EVM हटाव लोकतंत्र बचाव. इथं एक सांस्कृतिक कार्यक्रम चालला आहे छोटासा बाबासाहेबांच्या गाण्यात. हे बुलढाणामधनं आलेत. तुमचं नाव काय? माझं नाव संगपाल तुकाराम धनके. धनके. तुम्ही? गायकवाड साहेब. तुम्ही काय? बाजाराव बापू कांबळे. मी आज 40 वर्ष या चैत्यभूमीमध्ये गायनाची सेवा करतोय. दरवर्षी मी आज 40 वर्ष पूर्ण होत आहेत. माझं नाव बापू कांबळे, जिल्हा रत्नागिरी. वा वा वा. तो भी कना था मेरे भीम ने कुलेआम किया. जमाने भर सबसे बढ़कर अपना नाम किया. हर कोई ना कर सका इतना महान काम किया. ये अच्छे अच्छे ने मेरे भीम को सलाम. मराठी गाणं आहे साहेब. मराठी गाणं आहे. समर औ भीमाईच्या एका पुराण कर केला आणि भीमा चला हो. औ भीमाईच्या एका पुराण कर केला आता तो जय आज आमची माय माऊली
मुलगा जरी शिक्षण घेण्यासाठी पूर्ण जर येत असलं तर म्हणजे माय एकटं हे पूर्ण एक शेपूट आहे. परंतु या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आता समुद्रापलीकडे तिच्यासाठी या समाजाला संपूर्ण जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या परिवाराचा नाही केला. म्हणून बांधवांनो, जागृत व्हा, सक्षम व्हा, जागी व्हा, जागी व्हा, जनतेला जागी व्हा. एकटा महारा घरचं गेलं सातं समुद्रा पार, गेलं सातं समुद्रा पार, गेलं सातं समुद्रा पार. एका महारा घरचं गेलं सातं समुद्रा पार, गेला साता समुद्रा पारे, गेला साता समुद्रा पारे. एकटं राहून या दूर तुला, एकटं राहून या दूर तुला, तरी झाला या प्यारी. तरी झाला या प्यारी चल, तरी झाला या प्यारी चल. आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहा. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, मी कुठल्या पक्षाचा नाही, मी कुठल्याही संस्थेचा नाही, परंतु सच्चा भीमनोयायी आहे. सच्चा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी भीम छोटा आंबेडकर आहे. IAS बनू शकते. मोठे काय मग काय करायचं मोठं होऊन? माझ्यासारखं बनायचं? नाही नाही, माझ्यासारखं नको बनू. म्हणून काय म्हणायचं, माझ्या भीमाने या देशाची घटना मित्रांनो, आम्ही अजून एक जागेवर केले, तिथं मोफत प्रथमोपचार आणि पाणपोई आपली बौद्धजन कामगार संघटना समितीने केलं आहे. हे त्यांचे अध्यक्ष आहेत. तुमचं नाव काय सर? दशरथ जवान लोखंडे, माझी चिटणीस. जय भीम मित्रांनो, आता आम्ही इकडे आलो आहे बौद्धजन कामगार समितीच्या एखाद्या पानपोई वाटप आणि प्रथमोपचार करणारे इथं आमचे अध्यक्ष. तुमचं नाव काय सर? दशरथ जवान लोखंडे, मी अध्यक्ष नाही. हां नाही नाही, तुमच्या समितीचे तुम्ही कार्यकर्ता आहे. माझी चिटणीस. हां माझी चिटणीस. चिटणीस. तुमचं नाव काय सर? दशरथ जवान लोखंडे. तर हे किती वर्षापासून तुम्ही ही कामगिरी करता? जे 40 वर्ष. 40 वर्षापासून प्रत्येक 6 डिसेंबर. येस येस येस. आणि तुमच्या समितीमध्ये किती लोक आहेत? आमच्या समितीमध्ये 70-80 लोक. हो. आणि सकाळपासून किती वाजता चालू झालेलं ही? कालपासून. आणि किती टायमापर्यंत थांबेल अजून? कंटिन्यूस. रात्री आज उशिरापर्यंत. yes, yes. आणि हे वाइंड अप होऊन जाईल रात्री. Yes, yes. रात्री किती वाजेपर्यंत असेल? 12 वाजेपर्यंत. आणि किती लोक आले आज सकाळपासून इथं तुमचा उपचार घेण्यासाठी? उपचार म्हणजे गरज लोकांना पडते उपचाराची का? इथं पडतात वगैरे गर्दीमध्ये असं काय आहे? केस लागणं, कुणाला पोटात दुखणं, कुणाला जे काय होतं, डोकं दुखणं. म्हणजे बेसिक डोकं दुखण्यापासून रक्त वगैरे निघाल्यापर्यंत हो, yes, सगळं yes, तुम्ही yes. करता प्रथम उपचार. आणि तुमची ॲम्ब्युलन्स पण आहे का? पाठी दाखवू शकता तुम्ही? हॉस्पिटलची एक ॲम्ब्युलन्स पण त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. आणि या साईडला पानपोई पण आहे. हां. आणि इकडे त्यांनी डॉक्टर आणि नर्सेसची पण उपलब्धता करून दिलेली आहे गरजू लोकांसाठी. अजून तुमच्या समितीबद्दल काय सांगू? ॲक्च्युली ही जे व्यवस्थापक मंडळ आहे हिंदूच्या हॉस्पिटलचं, ते आम्हाला संपूर्ण सहकार्य करतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी PD हिंदू नॅशनल हॉस्पिटलचे भारतीय कामगार सेना आहे, बहुजन कामगार कमिटी तर ती संस्थाच आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त व्यवस्थापक मंडळ, त्याच्यानंतर भारतीय कामगार सेना, वेलकर कमिटी, सोसायटी, ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सर्वच आम्हाला सहकार्य करतात. आणि गेली 40 वर्षे हा कार्यक्रम आम्ही सातत्यानं राबवतो. आणि तुमचे आभार जे तुम्ही आपल्या समाजासाठी करतायत आणि जी जागरूकता तुम्ही सगळ्या जनतेला देत आहेत प्रथमोपचारबद्दल आणि पाणी उपलब्ध करून देत आहेत जे पिण्यासाठी, खूपच चांगलं काम करतायत. हिंदूच्या हॉस्पिटलचं पण आम्ही इथं थँक्यू, त्या मनापासून त्यांचं थँक्यू बोलतो. आणि हे करत राहा कंटिन्यू, ते 40 वर्षापासून तुम्ही करतायत. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. जय भीम. ना आता अर्धा संपत झाला पण या सोयीचा लाभ घेतो. इकडं ॲपल वाटप करतायत. आम्ही आलो आहेत शिवाजी मैदानात. खूप सारे लोक आहेत तिथं बसलेले, बघू शकता. मित्रपरिवार आपल्यासोबत. चला, इथं अजून एक आहे, छोटासा कार्यक्रम चालू आहे इकडे.
शिवाजी पार्कमध्ये आलो आहेत आणि आता आपण इकडं जे जे सुविधा केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी किंवा आमच्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सनी ते बघणार आहोत. जसं इथं बघू शकता अग्निशामक कक्ष म्हणून आहे, पुढे केबल प्रशिक्षण केंद्र असं काहीतरी लिहिलं, प्रक्षेपण केंद्र, केबल प्रक्षेपण केंद्र जिथून हे सगळं ब्रॉडकास्टिंग होते. आणि हे बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी खूपच मोठं बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजन केलेलं आहे शिवाजी पार्कमध्ये. आणि जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिवाजी पार्कमध्ये सगळ्यात जास्त जनसैलाब येतो आणि खूपच चांगल्या रीतीने ऑर्गनायझेशन करतात. इकडे प्रत्येक कार्यक्रम, रॅली असू दे, पॉलिटिकल रॅली असू दे किंवा कोणतंही भाषण असू दे, मोठ्यात मोठ्या राजकारणाचं आणि सामाजिक गोष्टी जे सांस्कृतिक गोष्टी होतात त्या एक बोलू शकतो आपण डेमोक्रेसीचा पिलर म्हणून मुंबईसाठी काम करतं आपलं शिवाजी पार्क. बॉक्सेस येत आहेत, महानगरपालिकेचा पण खूप मोठा हात आहे, BMC आपली, आणि खूप सारे भाषण चालू आहे तिकडं. हे चिकित्सा केंद्र आहे, नेत्र चिकित्सा केंद्र फिरतं, याच्यामध्ये आपण आपले डोळे चेकअप करू शकतो.